पहिले आमच्याकडे एक गाय होती. एक गायीपासून आम्ही एक गाय करत करत परत वाढवत बाकीच्या गाया घेत गेलो. एका गायीपासून 2 गाय केल्या. त्याच्यानंतर फायदा वाटू लागला आम्हाला त्याच्यापासून. हां, दूध कसं फायदा वाटल्यानंतर मग असं वाटायला लागलं की आम्ही एक झाल्यानंतर 2 घ्यावे, 3 घ्याव्या. त्याच्यानंतर आम्ही घेत ह्या इथपर्यंत 17-18 गाया आता आहेत. बरं, म्हणजे 17-18 गायचं संगोपन करतात आता सध्या 17-18 गाया आमच्या आहेत. बरं. पण आता सुरुवातीला मधला काळ जर बघितला तर दुग्ध व्यवसायाला एवढा काय फायद्याचा काळ नव्हता. पण तरी पण तुम्ही कसं काय मग एवढ्या 17-18 गाय केलं? सांभाळ किती पहिल्यापासून आम्ही गाया ही करत, म्हणजे पहिल्यापासून आम्ही किती एका गायीपासून सुरुवात केली होती ना, तेव्हापासून सांभाळत ही करत आम्ही आतापर्यंत, म्हणजे पहिला काय फायद्याचा नव्हता पण तरी पण सांभाळत गेलो. त्यातून जेवढं दूध निघत होतं तेवढ्या ह्याच्यातून आमचा म्हणजे खर्च हे जात होता. फायदा होत नव्हता पण तेवढ्या ह्याच्यातून आम्ही सांभाळलो. पण फायदा काही असा झाला नाही, पण जेवढं येत होतं तेवढं त्याच्या ह्याच्यामध्येच गेलं म्हणायचं. आता आम्ही सगळ्या गाया म्हणजे एक अगोदर आम्ही काही असे कालवडी असे काही घरच्याही करत नव्हतो. पण जसं डॉक्टरांनी सांगितलं तसं 2-4 वर्षापासून आम्ही घरच्या कालवडी तयार करायला लागलो. आता सध्या घरच्या आमच्या गोठ्यात 4 कालवडी आहेत. आणि आम्ही आता बारामती बाजारातून म्हणजे गायांची खरेदी केलेली आहे. म्हणजे बाजारातून गाया केलेल्या आहेत. आणि आता सध्या आम्ही आता घरच्याच गाया कालवडीपासून गाया तयार करतो. बरं, म्हणजे की कालवडीचे संगोपन करतो. बरं, म्हणजे आधी का नव्हता करत तुम्ही कालवडी सांभाळत का नव्हता? सध्या असं म्हणजे हे वाटत होतं की किती 2 महिने दूध पाजा, त्याचे 2 महिने त्याचं नंतर एवढ्या नंतर सांभाळा, त्याच्यामुळे म्हणजे टाईम जात होता असं वाटायचं तेव्हा नुकसान. पण आता तेच बरोबर वाटतंय, कारण 2 महिने दूध पाजल्यानंतर ते दूध पण जातं. परत आपण तेच कालवड कितीला नंतर विकतो? 5,000ला. पण त्याच्यापेक्षा आत्ता दूध पाजल्यानंतर परत तेच आता हे गायांना त्यांचं खाद्य राहिल्यानंतर तेच खाद्य त्यांना पण जातं. त्यामुळे त्याच्यातूनच त्यांचं खाण्याचं पण निघतं. त्याच्यामुळे असं वाटतं की ते म्हणजे घरचेच तयार केलेले. आणि पुढच्या गायी बाजारातून खरेदी केलेल्या कशा निघतात कशा नाही, त्यापेक्षा घरच्याच कालवडी बऱ्या वाटतात. त्यामुळे आम्ही आता घरच्याच सध्या कालवडी तयार करतो. बरोबर.